यो खारवा नाखवा गेट वापस नहीं 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 आराम से आराम से हे बघा फोटो काढायची नवीन पद्धत हे बघा परत एकदा फोटो काढायची नवीन पद्धत कोण आहे भेट झाली आपल्या उरणकरांची ती पण लडाख मध्ये करंजा अशी आलेली सगळी पब्लिक आहे उरणकर कपडे असे सुकवले जातात आता आम्ही मार्केटला निघालोत आणि मॉनेस्ट्री फिरायला निघालोत पण जर अक्लेमेटाइज व्यवस्थित नाही झालं तर आम्ही आणखीन एक दिवस वाढू तर आता निघूया मार्केटसाठी आणि मॉनेस्ट्रीसाठी चलो रस्त्यात बघूया आता आम्ही आहोत हॉल ऑफ फेमला ॲक्च्युली इथे एक म्युझियम आहे आणि लाईट साऊंड शो आहे म्हणजे लेझर लाईटचा शो आहे त्याचं तिकीट्स आता आम्ही घेतलेत ते बघायला चाललो आहे आधी चाललो होतो आम्ही थोडंसं खाल्लं पिलं आणि आता लाईट शोला चाललो आहे आणि इथे एक म्युझियमसुद्धा आहे तर म्युझियम बघायला आम्ही उद्या येऊ हॉल ऑफ फेम एवढं छान आहे आणि समोरचं नजारा एकदम सुंदर आहेत तुम्ही आता एकदा बघायलाच पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच थंडी खूप आहे विंड ब्लास्ट पण जास्ती आहे भरपूर जोरात हवा चालली आहे आणि थंडी खूप जास्ती असते जसं अंधार होत चालला तसं थंडी वाजत चालली आहे आता 7:30 झाले तरी एवढा उजेड आहे 8:30 वाजेपर्यंत इथे उजेड असतो आता जाऊया आपण लाईट शो बघायला आता बघूया कसा आहे शो आपण एक व्हिडिओ पण तुम्हाला दाखवू शोची बघूया आणि इथे थंडी पण भरपूर वाजते हां काय बोलतो फुल गरमी होते पाडी बोलतात मला तरी थंडीच वाजते पण जॅकेट नको ना नाही जॅकेट पाहिजे थंडी वाजते पाहिजे लेझर शो चालू होणार आहे इथे थोड्या वेळात जर कॅमेरा अलाव केला बघायला दाखवायला तर नक्कीच आम्ही तुम्हाला हा लेझर शो दाखवू जय हिंद जय हिंद बहुत बढ़िया धन्यवाद सर नहीं हाँ कोई भी मोबाइल फोन कैमरा वीडियोग्राफी के लिए फोटोग्राफी के लिए या वीडियो कॉलिंग के लिए इस्तेमाल नहीं करेगा मैं उम्मीद करता हूँ कि आप हमारा सहयोग करेंगे शो के दौरान ही आप सुनेंगे देश के किसी भी बहादुर ने देश के लिए शहादत दी है या जंग के मैदान में बहादुरी दिखाई है आप तालियां बजाकर उनका अभिनंदन कर सकते हैं जयकारा लगा सकते हैं शो के आखिर में जब राष्ट्रगान होता है भारत देश का नागरिक होने के नाते मैं आपसे उम्मीद करता हूँ कि आप राष्ट्रगान पूरे जोश और जुनून के साथ गाएंगे एक बात का विशेष ध्यान रखेंगे शो के दौरान कोई भी सीटी नहीं बजाएगा मेमोरियल एरिया है यहाँ पर शहीदों की आत्मा बसती है तो यहाँ पर सीटी बजाना अलाउ नहीं है आप तालियां बजा सकते हैं जयकारा लगा सकते हैं लेकिन सीटी नहीं बजाएंगे थैंक यू धन्यवाद जय हिंद जय हिंद शो झालाय
रेकॉर्ड नाही करू शकलो आणि करणं पण बरोबर नाही वाटत मला आणि चांगल्या गोष्टीसाठीच रेकॉर्ड नाही करून दिलं. तर आता निघतो मार्केटसाठी. यो घ्यायला पाहिजे रे. काय असतो तो? आता काट लावून वाजवायचा असतो तो आवाज येतो. काय सुकूवाला असतो त्याच्यापेक्षा तो जेवशील भात जवाला बोलतो. अरे नाही तो वाजवायचा असतो. नंतर गेट वर आता आपण निघालोत फिरायसाठी 1 दिवस एक्स्ट्रा आणि कार्टून बनायचं होतं. कार्टून लुक. हा हॉटेलचा आमचा एंट्रन्स आणि हा माझा फेवरेट पोरगा. क्या नाम है रे तेरा? वापिस बता क्या नाम है तेरा? विकेट कुमार. कहाँ रहते है तू? क्या रहता है? आमले में रहते हैं. हाँ बहुत प्यारा है रे तू. खूप गोड पोरगा आहे. मस्त बोलतो तो पोरगा. 2 दिवस झाले खूप हेल्प करतो आम्हाला. आता जाऊया फिरायला मस्तपैकी. या बघा बाहेर. आणि ही आपली गँग यो खारवा नाकवा. खारवा नाकवा. यो हॉटेल आहे बाबा आमचा. हॉटेल आहे आमचा तो. आणि फुलं काय भारी फुलं लावलेत. फुलंच ये साईडला भाज्या लावल्या आणि कोबी बी लावली. भारी ना. तिकडचे ताज्या भाज्या काढतात सँडविच टाकताना देतात. चला आता फिरायला जाऊ. आता आम्ही बसतून किडनॅपरची गाडी. किडनॅपरची गाडी बसणार आहोत. पिंटू चल 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 चला बसा. चला रे. मी पुढं बसेन. मी पुढं बसतोय. काय बाबू बरंच ना. बाबू चालला. हे कोण पाडलं रे गाडीन? वासाला. चला गणपती बाप्पा मोरया. आपलं जे आपल्याला घेऊन फिरताना ते मार्शल आर्टिस्ट बोलतात. मार्शल आर्ट शिकवतात आणि आपले मुंबई येऊन सुनील शेट्टीला पण त्याही वाटतं शिकवलेलं आहे. ते सांगत होतं. फोटो दाखवला होता मी आलो तेव्हा. आता आम्हाला ना किडनॅपर याला घेतला असता आता गाडीचे बोनटवर. रॉयल एनफील्ड का शोरूम किधर है इधर? वर्कशॉप रॉयल एनफील्ड ओके. मी चाललो शांती स्तूपा बघायला आणि शांती स्तूपाला पोचून तुम्हाला तिथलं व्ह्यू दाखवेन. आमच्या गाडीचे टायर पूर्ण टाकली झाली. आमच्या टायर खतरनाक पलवत आहे. जरा आराम करून गाडीपासून फिरायची मजा वेगळी आहे ना. फॉरनर था. फॉरनर इजरायली लड़का लड़की था. मैं उनको बोला कि नाउ आई फ्लाई माय कार. हाउ? Yeah, we have this car is special fly car. Okay, let's fly. Oh no, stop. पहले let's go fly बोला. बाद में तो उसका फट ही गया ना मैडम. बोलते हैं no stop. जाऊ दे रे बाबा. कुठे गेला? वहाँ से ट्रैफिक जाम होता है ना. तो गली से हम शॉर्टकट मारेंगे. नहीं आराम से मुंबई हमको. आम्ही शांती स्तूपाला पोचू. नदी है ना उसको क्रॉस. शांती स्तूपाला आता बघू काय घेतो. मला वाटलं ट्रिप बिप मारते का काय. आलं पण तिकीट काढायला लागणार आहे बघ. तिकीट काउंटर.
मित्रांनो, हे आहे शांती स्तूपा, लेहमधलं, आणि खूप सुंदर जागा आहे. आणि इकडनं जो व्ह्यू आहे ना साईडचा, तो जबरदस्त आहे, आणखी छान आहे. व्ह्यू दाखवतो एकदा तुम्हाला मी. हा बघा व्ह्यू. ॲक्च्युअलमध्ये आता आम्ही शांती स्तूपाला पोहोचलो आहे. आमच्या रायडरने गाडी एकदम तगडी पळवत आणलं आहे. आम्ही घाबरलो पण होतो. त्याला शिस्तीत सांगितलं की गाडी हळू चालव, आम्हाला अजून पुढे जर्नी करायची. आज आमचा 13वा दिवस आहे आणि आज आम्ही लेहमध्ये आज पण स्टे करतो आहे. काल पण स्टे केला होता, परवा रात्री आलो होतो. तर आज पण आम्ही इथं स्टे करतो आहे कारण बॉडी आम्हाला ॲक्लिमटाईज करायची होती म्हणून. पण आता व्यवस्थित ॲक्लिमटाईज झाली बॉडी आमची. आता इथून पुढे जाऊ शकतो आम्ही. चला तर आता पुढचे सिनेमॅटिक शॉट्स बघूया. शांती स्तूपा बघून झालेलं आहे. आता आमच्या परत त्याच ड्रायव्हरकडे जातोय ज्याने आमची आवड रेट करून ठेवली होती. ये हमारे दोस्त अभी हमको लेके जाएंगे फ्लाइंग करके. फ्लाइंग नहीं, हाँ आराम से फ्लाइंग करके नाही, एकदम आराम से. आता आम्ही चाललो लेह पॅलेसला आणि रोड पण इथं छान आहे बघा. जॅकेट्स काढलेत गरमी व्हायला लागली म्हणून. तर झालं इस्रायली विलेजमध्ये, चंक्सपा नाव आहे या विलेजचं. इथं सगळे इस्रायली राहतात, सगळे इस्रायली. आणि विलेजचं एंट्रन्स हे आहे. हे बघा सगळे इस्रायली आहेत इथे. इथे सगळे जण फॉरेनर्स आहेत. आता आम्ही आलो लेह पॅलेसला. लेह पॅलेस बघा बाहेरून किती छान दिसतो. आता पोहोचू आपण, एक आध मिनिटात पोहोचू लेह पॅलेसवर. तिकडे उतरताना दम निघाला. आता पोहोचतोय एकदम लेह पॅलेसजवळ. पण एकदम हिस्टॉरिकल प्लेस आहे, खूप छान. माझ्या पाठी बघता ना ते लेह पॅलेस आहे. चला तर आतमध्ये जाऊया. तर हे आहे पॅलेसच्या आतमधलं एंट्रन्स. हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. वॉट टू सी. खूप लिहिलंय रे. हां वाचूया का जरा. पॅलेस दिवस झाले. 100 रूम आहेत. 100 रूम बघायच्या. हां या काय लिहिलंय बघ ना. ओव्हर 100 रूम्स ऑफ दिस एन्शंट पॅलेस. 100 रूम कोण बघील. इथं एक रूम मध्ये दुसऱ्या रूम मध्ये जाताना घाम फुटतंय. इथे ब्लू प्रिंट वगैरे लावलंय, एकदा बघा. निघालो दुसऱ्या जागी आलो. बाल्कनी वाटते यांची. हां खूप छान व्ह्यू आहे. हे आहे पवित्र स्थान. पण आम्ही जाऊ नाही शकत कारण आम्हाला बुट्या काढायला कंटाळा येतो म्हणून. इथं काय नाही. इथनं वरती जायला लागेल. हे बघा दम लागते का रे. हो हो हो
मी वरती पहिले इथे नंतर वरती जाऊ. हे बघा फोटो काढायची नवीन पद्धत. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी, वाह दीदी. आता सोन्या दमलेला आहे, त्याचा व्लॉग मी कंटिन्यू करतोय. नजारे बघा फक्त. ही बघा परत एकदा फोटो काढायची नवीन पद्धत. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? मगाशी आम्ही त्या पॉइंटला होतो, शांती स्तूपा. आता आलेलो आहोत ले पॅलेसला. वरती दिसतोय तो 9th लेवल आहे. तिथे बघण्यासारखं तर काही वाटत नाही, त्याच्यामुळे आम्ही जात नाही. इथूनच खाली उतरू आम्ही. आणि ही जी नक्षीकाम बघताय तुम्ही, हे बांबू आहेत, ते थोडे जाळून बनवलेलं आहे तो नक्षीकाम. एकदम सुंदर दिसतो. हा नजारा आहे लेवल 8 वरून. हे गृहस्थ इथलेच दिसतात, ते बसूनच आहेत मगासपासून. अरे तिकडे बघा तायवानीची पोजिंग बघा जरा. तायवानवरून त्यांनी फोटो सेशन करायला माणसं आणलेली आहेत. पोजिंग बघा आणि फोटो काढायची पद्धत पण बघा त्यांची. अभी मजा आएगा ना भिड़ो. येस, हाताची घडी, तोंडावर बोट, पाय वरती. एक नंबर. तो बस इकडे बघ, इथे बुद्ध आहे तिकडे मोठा. गिरकर -30 डिग्री सेल्सियस तक चला जाता है, लेकिन गर्मियों में यहाँ का मौसम बहुत सुहावना और खुशगवार होता है. दुनिया भर से पर्यटक इन दिनों यहाँ आते हैं और यहाँ की खूबसूरती का खूब आनंद लेते हैं. यहाँ की वादियों, झीलों, महलों और गोम्पाओं की खूबसूरती और अनोखापन देखकर लोग बार बार यहाँ खिंचे चले आते हैं. शोर शार और तेज तराज जीवन से दूर शांत लद्दाख, जहाँ चारों ओर हिमालय के ऊंचे ऊंचे पहाड़ हैं, सदियों से इंसानी सभ्यता के साक्षी हैं. इथे येण्यासाठी आहे तिकीट, पण आज योगा इंटरनॅशनल योगा डे आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला फ्रीमध्ये एंट्री भेटलं आहे. पण खूप सुंदर आहे पॅलेस आणि खूप मोठं आहे. खरंच तुम्ही येऊन व्हिजिट करा. 100 रूमचा पॅलेस आहे. मला 100 रूम कोण फिरेल, आमच्याशी तेवढी ताकद नाही. भरपूर पुढच्या अजून लोकेशन्स करायचे आहेत, पण खूप सुंदर जागा आहे आणि खूप भारी आहे. चला तर आता पुढे जाऊया दुसऱ्या लोकेशनला. ते आहे रँचोचं स्कूल. एकदम बढिया प्लेस आणि माझं पहिल्यापासूनचं फेवरेट होतं. त्या मूवी बघितल्यापासून मला तिकडे जायची इच्छा होती आणि आता खरोखर तिकडे चाललं आहे. चलो लेट्स गो. आमची गाडी खतरनाक. आराम से आराम से आराम से. मैं इधर ब्रेक मार रहा है. आराम से आराम से. नहीं आराम से आराम से आराम से आराम से आराम से आराम से. उजाला आई जाली. समझ रहे हो? समझ रहे हो? रास बीप टाकायला लागणार आहे मला. आई जाली. आमच्या तोंडांची काय काय शिकलाय बाबा बिचारा. तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत रँचोच्या स्कूलला, जिथे 3 इडियट्सची शूटिंग झाली होती आणि माझी ती बघायची इच्छा होती. तिथे चाललो आहे. चलो भेटूया तिकडे. आता आपण पोहोचलो शे पॅलेस जवळ. शे पॅलेस तुम्हाला दाखवतो ना. कुछ अच्छा देखने का नहीं है,
सिर्फ यहाँ पे मेन जो रेस्टोरेंट है खाना खाने का। हाँ ये पकड़ना है, इसको ऐसे इसको ओके ऐसे चलाना है। अच्छा ओके जमतंय काय? प्रयत्न चालू आहेत. कसा 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 जमते जमते जमते. असा पण जॉईंट कसा होणार मग? कसं होतं? मेरे को भी चॉपस्टिक लेके आओ. म्हणून मी पराठा मागितला. पराठा का चॉपस्टिक? चिकन पहिलाच करतो हे मी असं करतोय ते काय आला आला मोठा का झाला अंडा का आला. अरे येतच नाही. आला आला आला. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत शे पॅलेसला. चढाई खूप आहे इथे, पायऱ्या नाहीत पण अशी उतरण आहे गाडी जाईल अशी. बघूया कसं चढता येतं ते. वरती येता येता समोरचे नजारे बघा. डोंगरावर कसा ऊन पडलेला आहे. समोर हा देवाचा स्टॅच्यू आहे. वरती जायचं आहे अजून, बघूया. नजारे बघा मित्रांनो. जसे जसे वरती येतोय टर्न घेतोय तसे नजारे बदलत जातात. खाली एक तळ आहे त्याच्यात मदत दिसत आहे. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. तर इथून थोडी बिकट परिस्थिती होणार आहे कारण पायऱ्या आहेत. पायऱ्यांवरून चढताना आता थोडं दम लागणार आहे. बघूया काय कसं आहे. तर आता मी एंट्री फीस भरून आतमध्ये एंटर केलेलं आहे. इथे एक बुद्धा स्टॅच्यू आहे कॉपर आणि सोन्याचा बनवलेला, तोच बघायचा. हे काहीतरी त्यांचं पवित्र असतं, फिरवतात. आपण पण फिरवूया. सब घुमा के जाएंगे. शाबाश बेटा. बिल्कुल जी हाँ. दिवे लावलेले आहेत मोठे मोठे, बघू शकता. ही एंट्री दिसते मेन टेम्पलच्या इथे. खूप शांतता आहे या ठिकाणी. मंदिरात एंटर होतो. स्टॅच्यू बघा. बुद्धासाठी दूध लावलेलं आहे, बिस्किट दिले आहे. श्रद्धाळू लोक दान करतात.
बॅक साईडला आलेलो आहोत. तर इथून एक व्ह्यू बघा मित्रांनो. इकडे वरती किल्ल्यासारखं आहे काहीतरी. दम खूप लागते त्याच्यामुळे जात नाही आम्ही. समोर तुम्ही मूर्त बघत आहेत त्याचं अजून काम चालू आहे. आम्ही आता तिथे बघू जायचं की नाही ते. नजारे ही नजारे. आम्ही हाय श्रेय विला इथून आम्ही जाऊन आलो. बुद्धाची मूर्ती होती मोठी, तुम्ही बघितली असेलच. आता आम्ही पोचलो आपल्या त्या फेवरेट स्कूल जवळ. ती स्कूल आहे 3 इडियट्स वाली, रॅन्चोची स्कूल. त्या रॅन्चोच्या स्कूलला आलो. हे बघा करतोय आपण या स्कूलमध्ये. हा ना, ऑल इज वेल लिहिलं तिकडे. छान आहे, ठीकठाक आहे स्कूल. मला वाटतं ॲक्च्युली तिकडे पुढे आहे. मनवते असं वाटतंय. आमच्या इकडचीच होती लोक. रँडम भेट झाली आपल्या उरणकरांची, ती पण लडाखमध्ये. करंजाशी आलेली सगळी पब्लिक आहे पार्टी. सगळं उरणकर भेटलं ते पण लडाखमध्ये. आमचे उरणकर भेटला लडाखमध्ये म्हणजे काय. वर्ल्ड इज सो स्मॉल. तुमची जी टूर झाली, तुमचे टूर मॅनेजर किंवा कसा वाटलं, तुम्ही कसा प्रवास करताय, तुम्हाला काय त्रास झाला किंवा काय तुम्ही शेअर करू शकता. एक नंबर टूर मस्त. मला वाटते 10वी 12वी असेल तुझी आमच्या गावातली. ओके. फर्स्ट टूर आमच्या गावातली. यांच्या मम्मी हर्षदा नाको यांच्या मम्मीची इथंच आलेली ओके टूर. मग त्यांनी दुसऱ्यांना रेकमेंड केलं, त्यांनी तिसऱ्यांना. आणि एक विद्या नाको आहे. अच्छा. यांना पण आता लास्ट महिन्यातच मला वाटते नेपाळची टूर झाली त्यांची. आणि आमची एक जाऊ आहे, म्हणजे ह्यांची छोटी जाऊ. अच्छा. त्या पण लास्ट मंथ मध्ये काशीवरून आल्या. त्यांची पण टूर एक नंबर झालेली आहे. अशा आमच्या गावातल्या खूप भरपूर म्हणजे 10-12 टूर तरी आता एका वर्षात झाल्यात त्यांच्या. आणि सर्व एकदम एक नंबर. तुमचे बेसिकली न्यू डेस्टिनो टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये एक नंबर काहीतरी आता. बेसिकली तुमची टूर मॅनेजर या मॅडम आहेत. नाव काय तुमचं? एकता. ओके. तुमच्या टूर म्हणजे तुमच्या टूर कंपनीचं नाव सांगा आणि कंपनीबद्दल थोडंफार सांगाल तर मग पब्लिकला सांगायला एक इझी राहील. माझं नाव एकता बायस आहे. माझ्या कंपनीचं नाव न्यू डेस्टिनो टूर्स आहे. आणि ही जी सगळी फॅमिली आहे ती आता माझी फॅमिलीच झाली आहे. यांची अराउंड ही 11वी का 12वी टूर आहे माझ्यासोबत. आणि यांच्यासोबत प्रत्येक वेळेला जो एक्सपिरियन्स आहे तो खूप छान असतो. ते सगळेजण फॅमिलीसारखी ट्रीट करतात. आणि आय होप याच्या पुढे पण आम्ही असंच कंटिन्यू करू. आता इथे जेवढ्या लेडीज आहेत ना त्यांची मला वाटते सेकंड टाइम तरी टूर आहे. विद्या नाको ही विद्या नाको हिची सेकंड टूर आहे यांच्यासोबत. थर्ड टूर काशी, नेपाळ आणि ही लडाख. विना दाखवाची पण काशी झालेली आहे, सेकंड मसुरी आणि ही थर्ड लडाख.
सो बेसिकली म्हणजे आम्ही कधी टूरच्या थ्रू नाही जात, म्हणजे आम्ही स्वतः ट्रॅव्हल करतो. पण जर आम्ही कधी टूरला आलो तर आम्हाला डिस्काउंट आला ते हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे डिस्काउंट म्हणजे आमची फॅमिली येईल, माझे आई वडील येऊ शकतात किंवा आमच्या फॅमिलीतले येतील. तर ही टूर एकदम मस्त आपले बजेटचीच आहे. आम्ही तर हिंडतच असतो, सामान्य माणसाच्या आम्हाला बजेटचीच टूर आहे यांची. आम्ही हिंडत असतो. आम्हाला म्हणजे टूर मॅनेजरला आम्ही स्टडी करतो आणि मग निघतो. तर आम्ही यंग बॉयज असलो त्याच्यामुळे आम्हाला हा प्रॉब्लेम नाही. पण फॅमिलीसाठी एक पर्सनली एकदम बजेट आपल्या, कारण लेडीजचा एक्सपिरियन्स आपण जो टाकू ना तेच त्याच्यामुळे फॅमिली येऊ शकते. एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम. तुम्हाला श्वास घ्यायला कोणाला असा त्रास बीस होतोय का? नाही ना? काळजी घेतलेली आहे. ऑल सेट. आणि हे नेहमी सगळ्यांसोबत होतं, टायमावरती कधीच निघणं होत नाही. आमच्या सोबत पण रोजच होतंय माझ्यामुळे. मीच झोपलेला असतो. आपल्याला 8ला निघायचं असेल ना 10लाच सांगणार. जैन पेढी. हा उरणचेच आगरी जात मी करलचा. तुझा नुसतं डोला घेतलंस का चष्मा? चला चला चला. चला थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि भेटल्याबद्दल खूप आभारी आहोत. खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मग काय तुम्हाला भाऊ चला तर आमची एनर्जी पुन्हा एकदा डबल झाली आहे उरणकर भेटल्यानंतर. तसं पण आम्ही भाव घेऊन आलो तर ते पण घेऊन आले असतील. आम्हाला सुके मच्छी शिवाय जेवण जात नाही, आम्ही राहू शकत नाही. सुकी आंबार बनवली पण काहीच राहू शकत नाही, सगळं घेऊन आलेलं सोबत. उरणकर ऍक्च्युली आता आम्ही आपल्या उरणकरांना भेटून निघालो आणि आता मॉनेस्ट्री जवळ झालो, तिक्से मॉनेस्ट्री जवळ. ही सेम मॉनेस्ट्री तिबेटमधल्या असलेल्या मॉनेस्ट्री सारखीच आहे. सिमिलर दिसतात दोन्ही मॉनेस्ट्री. पण आता जाऊया तिकडे मॉनेस्ट्री जवळ. तिक्से मॉनेस्ट्रीचा एंट्रन्स आहे. ड्रोन फ्लाय करायला झाला ना. चलो तिकीट काउंटर आहे. ₹50 पर हेड तिकीट आहे. तिथे लिहिले पण एंट्री फी तिकीट. आणि आम्ही निघालो तिक्से मॉनेस्ट्रीला. चालता चालता दम पण लागतंय, पण प्लेसेस खूप छान आहेत. पिंटू नाही 12:30 हां. तुम्ही बघू शकता इथे मध्ये ऊन आहे, तिथे सावली आहे, तिथे ऊन आहे. तिथे वरती डोंगरामध्ये पाऊस पडतोय, त्या डोंगरामध्ये आईस स्नो दिसते. म्हणजे वेगळे वेगळे नजारे दिसतात. ते डोंगरान आईस पाठवून नजारा दिसतोय तुम्हाला, वेगळाच दिसतोय ना, खूप भारी. हे बघ
त्याच्यानंतर कुठे जायचं आपल्याला? दमलो, बसतोय जरा वेळ. हां, क्लॉकवाईज फिरवायला सांगितलं ते. आपण यावाचं व्हायचंच असतं. कुठल्या साईडला गेलता? वरती का? येताना मध्ये फिरू आपण. भारी ना वरती नंबर आहे. आतमध्ये जाऊन आलो. त्या साईडला रोड आहे. कुठनं? शूटिंग करता तू. लेह लडाख. आता हे एंट्रन्स आहे. टिकसे मॉनेस्ट्री, लेह लडाख. आता ही एंट्री आहे. इथनं जातो आतमध्ये. चलो, दम तर निघालाय चढून, पण अजून चढायचं आहे. दम निघला पण घाम नाही निघला. घाम नाही निघाला. सही आहे बघ. हे बघ. नाईस नाईस. नाही ड्रॅगन आहे. हां, ड्रॅगन आहे. ही तीच मॉनेस्ट्री आहे जिथे भरपूर साऱ्या मूवीजची शूटिंग झाली आहे. जसं की जब वी मेट मूवी, त्या मूवीची शूटिंगसुद्धा इथं झाली आहे. आणखी बऱ्याच मूवीची शूटिंग इथं झालेली आहे. ही तीच मॉनेस्ट्री आहे. टिकसी मॉनेस्ट्री एवढी सुंदर आहे का इथे थांबून तुम्ही मेडिटेशन करू शकता. खूप शांत जागा आहे मेडिटेट करण्यासाठी. खूप सुंदर आहे. खूप सुंदर मॉनेस्ट्री आहे आणि काही व्ह्यू आहे इकडनं समोरचा. काही म्हणजे तुम्हाला मी ना एक्सप्लेन नाही करू शकत. तुम्ही बघितलाच असाल आताचा व्हिडिओ. पण एवढी सुंदर मॉनेस्ट्री, एवढी शांतता आहे ना इथे. खूप भारी वाटते इथे असं वाटतं खूप वेळ थांबू इथे. पण आपल्याकडे टाईम पिरियड कमी आहे आणि आपल्याला जावं लागणार. सो बेसिकली 5-10 मिनटामध्ये आपण इथनं निघणार आहोत. हां, आता शूज काढून आतमध्ये जाऊन येतो. क्लॉकवाईज राऊंड घ्यायचं आहे. स्पेशल ॲक्च्युली लवकर जायला पाहिजे तिकडे. टेम्पल बंद होतं आहे असं सांगितलं आम्हाला त्यांनी.
तर आता आहोत मॉल रोडला. मॉल रोड फिरूया थोडासा. उद्या तर काय निघायचंच आहे आपल्याला. सेविंग मध्ये ती मॉल रोड ओके, पण सगळं महाग आहे इथे आणि काय खास घेण्यासारखं वाटलं नाही. आमच्या हॉटेलजवळच थोडंफार स्वस्त वाटतं, तिकडनंच घेतो कारण इथं महाग आहे बरंच आणि काय घ्यायची इच्छा पण नाही. चला जाऊया आपल्या रूमजवळ. ॲक्च्युली आम्ही जेव्हा 9 तारखेला निघालो होतो त्या दिवशी माझा मित्र आमे तो पण निघाला होता. आम्ही सोबत काम करायचो, पण सालाचा कॉन्टॅक्टच होत नव्हता आणि रँडम आम्ही आता लेहमध्ये आलो आणि हा माणूस मला चालत चालत जाता जाता भेटलाय. हा आरामखोर, फोन करत नाही, मेसेज करत नाही मला आणि आता रँडम मध्ये भेटलाय. पण बघा देवाने आम्हाला भेटवलं, त्याला माहिती होता. दिस इज कॉल्ड एव्हरी बायकर्स रूम. कपडे असे सुकवले जातात आणि हा सगळा पसारा. खंडर बनवून ठेवलाय रे शाप. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.